कर्मचारी महिला एकजुटीचा, अंगणवाडी कर्मचारी महिला एकजुटीचा, अंगणवाडी कर्मचारी महिला एकजुटीचा, थाळ्या करा, थाळ्या करा। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे पोषण टॅकर, प्रोत्साहन भत्ता, THR, फेस रिकॉग्निशन इत्यादी प्रलंबित मागण्यासाठी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकांच्या विविध मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी असून शासन त्यांचे मालक आहेत। एकात्मिक बाल विकास योजना आस्थापन आहे। त्यांच्या कामाचे स्वरूप पाहतात ते अर्धवेळ नसून पूर्णवेळ काम आहे। त्यांना मिळणाऱ्या मोबदला मानधन म्हणता येणार नाही तर वेतन आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रिपिटिशन क्रमांक 3153 2022 मध्ये दिला आहे। मान्य सर्वोच्च न्यायालयाने पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्टनुसार अंगणवाडी कर्मचारी या ग्रॅज्युटीसाठी पात्र आहेत असा निकाल दिला आहे। म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विनाविलंब ग्रॅज्युटी देण्याचे शासन निर्णय काढण्यात यावे। यासह दरमहा पेन्शन, प्रोत्साहन भत्ता, आजारपणाचे भरपगारी रजा यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत। त्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। मी सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे। आजचा हा मोर्चा FRSची सक्ती बंद करा यासाठी। लाभार्थ्यांना जो THR दिला जातो ते THR दिल्यावर पूर्वी पालकांकडून फक्त सह्या घेत होत्या, परंतु आता केंद्र सरकारने महिला बाल कल्याण विभागाने त्या लाभार्थ्यांच्या पालकाचे फेस रिकॉग्निशन फोटो काढायची सक्ती केली। ते फोटो काढत असताना अनेक अडचणी येतात। शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट आहे, त्यामध्ये फोटो काढत असताना त्या पालकाचा फोटो व्यवस्थित निघत नाही। त्या फोटो काढत असताना त्याला सांगायचं तोंड इकडं करा, तोंड इकडं करा, डाव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला बघा, डोळे बंद करू नका, हे एका अंगणवाडी ताईंनी करायचं आणि ते पालक OTP देत नाहीत, फोटो देत नाहीत। ते म्हणतात की आधी सरकारला सांगा की आहार जो दिला जातो आमच्या लाभार्थ्यांना जो निकृष्ट दर्जाचा दिला जातो तो आहार चांगल्या प्रतीचा द्यावा, तर आम्ही तुम्हाला फेस रिकॉग्निशन करायला आम्ही देऊ, असं ते सांगतात। वाटेल तसं पालक बोलत असतात आणि हे आमच्या अंगणवाडी ताई सहन करत असते। सरकारला माझं सांगणं आहे की शासनाने याचा विचार करावा। लाख रुपये पगार घेणाऱ्या लोकांना फेस रिकॉग्निशन नाही, आहार वाटप करणाऱ्यांना, पण 1300 रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडी ताईंना सकाळी 7 वाजल्यापासून 13,000 रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडी ताईंना सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत हे काम करावं लागतं। पालक हे वेळेवर भेटत नाहीत, भेटले तर ते फोटो देत नाहीत, त्यांचे KYC केलेली नसती, आधार नंबर त्याला मॅच होत नाहीत, अशा असंख्य अडचणी त्यामध्ये आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे केंद्र सरकारने हे FRSचं काम बंद करावं आणि अंगणवाडीचं मूळ शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षणावर त्यांनी भर द्यावा असं माझं म्हणणं आहे आणि मुलांचं कुपोषण दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी आमची मागणी आहे। सरकारने हे बाजूला ठेवलेलं आहे आणि त्या अंगणवाडी ताईंना नुसतं ऑनलाईन कामाची घाई घेतलेली आहे। शाळेत गेला की ऑनलाईन फोटो टाका, शाळा सुटताना ऑनलाईन फोटो टाका, ही सक्ती ही दादागिरी बंद चालली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची दादागिरी खूप वाढलेली आहे। सेविकांचा BP वाढतोय, सेविकांची शुगर वाढते। हे काम कशासाठी, का म्हणून तुम्ही करताय? पूर्वी काम होत होतं, THR दिल्यावर पालकांची सह्या पालक देत होते, मग आताच काय हे बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव अर्थविभागात पडू नये। माननीय अजितदादांना माझी विनंती आहे, त्या गरीब कष्टकरी अंगणवाडी सेविकेची पेन्शनचा लवकरात लवकर तरतूद करावी आणि त्याला मंजूर करून ती पेन्शन द्यावी। मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय, ग्रॅच्युटी द्या, त्यांना कायम करा। गुजरात हायकोर्टचा निकाल आहे, अंगणवाडी सेविकांना कायम करा, पुणे सरकार ऐकत नाही। या सरकारला आता मला असं वाटतं की अघोषित आणीबाणीच आहे आणि सरकारने आता नवीन कायदा केलाय, जनसुरक्षा कायदा। तुम्ही काय सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, संप करायचे नाही, आझाद मैदानाला फक्त 5000 लोकांच्या वर जास्त लोकांना आणायचं नाही, हे काय चाललंय? म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मार्ग दाखवला आणि संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं, ते पूर्णपणे त्याचा विस्तार या सरकारला पडलेला आहे आणि हुकुमशाहीकडे या सरकारची वाटचाल आहे, त्याचा आम्ही निषेध करतो हे आज सांगायला।
नमस्कार, मी हेमा शिवाजी गव्हाणे, एक अंगणवाडी सेविका म्हणून बोलते की ज्या अडचणी आहेत FRSच्या त्या स्वतः आम्ही भोगतोय. मेन असं झालंय, ज्याच्यासाठी ही योजना आहे ते लोक वंचित राहायला लागलेत. कारण आधार हे काय झाले, जे सुशिक्षित आहेत, जे चांगल्या घरचे आहेत, ते लोकांचा ऑलरेडी त्यांचा आधार आहे. पण जे लोक आहारापासून वंचित राहतात, म्हणजे तळागाळातल्या लोकांना अजून आधार पण आधार काढलेले नाहीत, लाभार्थी आधार नसल्यामुळं वंचित राहिलेले आहेत. म्हणजे ज्यांच्यासाठी ही योजना आहे तेच लोक ह्या गोष्टीपासून लांब राहायला लागलेत. हे पहिल्यांदा ह्या सरकारला मी सांगू इच्छिते की ही योजना आहे ना, ज्या तळागाळातील लोकांना आहे त्यांच्यासाठी. आणि आहार प्रथमच कसा आहे, निकृष्ट दर्जाचा आहे की जो एक जनावर एक पाण्यात टाकलं तर मासा सुद्धा खाणार नाही अशा लायकीचा आहार देत आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी OTP FRS आमच्याकडून करून घेताय, जे की पालकांना, आम्हाला एका पालकाला जवळजवळ 100 वेळा त्याच्या घरी जावं लागतं. ह्याचा परिणाम मुलांच्या अनौपचारिक शिक्षणावर व्हायला लागलेला आहे. आज तुम्ही इकडं पट वाढवा म्हणून आमच्याकडे तगादा लावताय, दुसरीकडे आमचा वर्ग सोडून आम्हाला सर्वेमध्ये फिरावं लागतं. ह्या गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजेत. ज्या मेन गोष्टी 6 उद्दिष्ट आणि 6 सेवा आहेत त्याच्यापासून वंचित राहायला लागलेत लाभार्थी. आणि कुठेतरी ऑनलाईनवर आम्हाला जोडलं जात आहे. पालक पण आमच्याबरोबर म्हणतो की बाई बघल त्यावेळेस कशावर आहे, मोबाईलवर आहे. पण आम्हाला आत्ताच ह्याच वेळेस सेकंदात मिनिटात आम्हाला काम मागितलं जातं ऑनलाईन, आणि ते आम्हाला करावं लागतं. कारण आम्हाला दुसरं काही नाही, तुम्हाला मानसेवी आहात, तुम्हाला काढून टाकलं जाईल हीच धमकी देऊन आमच्याकडून काम करून घेतलं जातं. जसं का वेठबिगारीसारखं आम्हाला आता राबवलं जाते. आज मी शासनाला सांगू इच्छिते, जे तुम्ही ज्याच्यासाठी योजना आहे ते लोक लाभार्थी वंचित जर राहत असेल तर तुमच्या ऑनलाईनला काय जाळायचं का? लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.